नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली हे दोघी जण आता गार्डनमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला दोघांच्याही गप्पा सुरू असतात. तर अर्जुन जो आहे तो अस्मिता आणि अश्विन बद्दलच्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सायली सोबत शेअर करत असतो, कारण समोर जी काही मुलं असतात ना ती मुलं ज्या पद्धतीने खेळत असतात आणि जे काही तिच्या समोर दिसत असतं त्यामुळेच आता मात्र ती विचार करते की लहान असताना सुद्धा आपल्यासोबत असंच काहीच व्हायचं ना, आणि म्हणूनच ती आता खूपच जास्त स्वतःला त्रास करून घेत असते. तर दुसरीकडे जो अर्जुन असतो ना तो सुद्धा बऱ्याच गोष्टी सायलीला सांगत असतो, म्हणजेच त्यामध्ये या गोष्टी देखील असतात की बघ ना, लहानपणी मी आणि तन्वी असेच खेळायचो आमच्या बाहेरच्या गार्डनमध्ये आणि तेव्हा ना खूप जास्त हसायला यायचं. मी तर तन्वीला खूप चिडवायचो आणि जे काही चिडवायचा ना तो ते सगळे काही बोलत ना इथे असणाऱ्या या सायलीच्या कानावर पडत असतात. त्यामुळे सायली जी आहे ती खूप जास्त जुन्या गोष्टींमध्ये हरवून गेलेली असते. तीच तिला सुद्धा कळत नसतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे. म्हणजेच आता तिला कळत नसतं की आपल्यासोबत या ज्या काही गोष्टी घडतायत या भूतकाळात आधी होऊन गेल्या आहेत का, आणि ती त्याच गोष्टींचा आता विचार करत असते. ती जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा मात्र आता अर्जुन शांत बसत नाही. तर अर्जुन जो आहे ना तो आता म्हणत असतो की आम्ही तर ना ड्रॉइंग सुद्धा काढायचो, मी आणि तन्वी खूप मस्त ड्रॉइंग काढायचो आणि आम्हाला पहिल्यापासूनच तशी सवय होती. मग आता ड्रॉइंगची सवय इथे असणाऱ्या सायलीला सुद्धा असते ना, मग सायलीला ते सुद्धा दिवस आठवू लागतात आणि त्याचसोबत ती मात्र आता विचार करत असते की खरंच माझं कुठेतरी काहीतरी चुकत आहे का, आणि त्याच वेळेला आता तिला फक्त आणि फक्त समोर आई हे दिसतं आणि आई दिसल्यामुळे ती जोरातच किंचाळते, आई असं बोलते आणि तिथेच बेशुद्ध येऊन पडलेली असते. जेव्हा आता ती बेशुद्ध होऊन पडते ना तेव्हा मात्र सगळी जण तिथे धावत येतात. काय झालं आहे या बाईला असा प्रश्न पडलेला असतो. तर अर्जुन मात्र कोणाकडे तरी पाणी आहे का, तर प्लीज द्या पाणी, तिला पाणी द्यायला हवं असं म्हणून त्या सगळ्यांकडनं पाणी मागत असतो. तर आता तिथे असणारी जी लोक असतात ना ती सुद्धा आता आपली बॉटल काढून अर्जुनच्या हातात देतात आणि अर्जुनला आता जे आहेत ते ती बॉटल दिल्यामुळे अर्जुन जो आहे तो मात्र ते पाणी जे आहे ते सायलीच्या डोळ्यावर शिंपडतो. सायलीच्या डोळ्यावर पाणी शिंपडल्यामुळे सायलीला जरा बरं वाटतं. सायली शुद्धीवर येते. सायलीला पाणी प्यायला सुद्धा दिलं जातं, कारण सायली जी आहे ती खूप मोठ्या अडचणीत सापडली होती आणि हळूहळू का होईना सायली या सगळ्यातून बाहेर आलेली आहे. अर्जुनसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच अर्जुन जो आहे तो सायलीकडे पाहत असतो आणि सायलीला म्हणतो ओके ना. तर सायली म्हणते की हा, तर इकडे मात्र आता प्रताप आणि त्यासोबत अस्मिता आणि प्रतिमान प्लॅनिंग केलेलं असतं. तर दुसरीकडे कल्पना किचनमध्ये काम करत असते. यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार खरंतर जी प्रतिमा आहे ती आता भेटायला गेलेली असते आणि प्रतिमा जेव्हा आता कल्पनाला भेटायला जाते तेव्हा म्हणत असते की काय चाललं आहे. तर कल्पना तिला सांगते की हे काय, आज बऱ्याच दिवसानंतर किचनमध्ये यायची संधी मिळाली आहे म्हणूनच मी किचनमध्ये येऊन जरा काम करावं म्हणते. तर दुसरीकडे जी प्रतिमा आहे ती म्हणते की हो, हल्ली तू किचनमध्ये येत नाहीस ना, कारण सगळा ताबा तर सायलीनेच आपल्या हातात घेतलाय. म्हणजे सायलीला ना खरंतर हे सगळं काही करायला आवडतं हे मला सुद्धा माहिती आहे आणि बिचारी सायली या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडते. दुसरीकडे प्रताप आणि अस्मिता हे सगळं ऐकत असतात. अस्मिताला ऐकू येत नसतं म्हणून अस्मिताचा जीव नुसता वरखाली होत असतो व अस्मिता प्रताप यांना म्हणत असते की मी खाली जाऊ का, मला ऐकू येत नाही आहे. त्यावर मात्र प्रताप जे आहेत ते म्हणतात की नाही, आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि इथेच थांबून आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील, खाली जाता येणार नाही आपल्याला, असं देखील सांगितलं जातं. तर प्रतिमा जी आहे ती मात्र आता म्हणत असते की तुला माहिती आहे का, मी जेव्हा या घरातना आली होती बघ त्यावेळेला मला ना सारखं ना सायली जे आहे ते आधार द्यायची आणि तेव्हा तीच
या मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायची तेव्हा ना तिने बोलता बोलता मला म्हटलं होत की तिच्यासाठी तू किती महत्वाची आहेस, ती म्हणजे तिला ना तिच्या आईचं प्रेम तर नाही मिळालं पण यशोदा सारखी तू नेहमीच तिच्या पाठीशी असायची हे देखील मला तिने सांगितलं होतं. या गोष्टीची पहा आता इकडे मात्र प्रतिमा सांगते ना तेव्हा आता प्रतिमा म्हणत असते की खरं तर ना मला वाटते की सायली मुद्दामून ना खोट सांगत होती वाटतं मला, कारण आता जे काही चाललेलं आहे ना ते बघूनच मला कळते की अशा काही घटना घडीच घडल्या नसतील करून, कारण तुझं आता सायली सोबत बिलकुलही पटत नाही ना त्यावरूनच मला हे सगळं जाणवते आता मुद्दा म्हणूनच प्रतिमा कल्पनाला म्हणत असते तर कल्पनाला सुद्धा सगळे काही जुने दिवस आठवतात, कारण सायली सोबत तिने बरेच प्रसंग एकत्र घालवलेले असतात आणि जेव्हा या सगळ्याबद्दल प्रतिमा कल्पनाला सांगते ना तेव्हा मात्र आता कल्पना या सगळ्याच्या दुनियेत हरवून जाते तर दुसरीकडे मात्र प्रतिमा तिला म्हणते की मला असं वाटते ना तू या सगळ्या गोष्टींना उगाच ना आठवून त्रास करून घेऊ नकोस, कारण याने काही फरक पडणार नाहीये, कारण तू जे काही वागलीस ना ते खूप जास्त चुकीचा आहे, कारण आतापर्यंत त्या मुलीने या घरासाठी किती काय काय गोष्टी केल्या आहेत पण तू बघितलंस का, तू या सगळ्यामध्ये कमी पडलीस म्हणजेच त्या मुलीला एका झटक्यात तू परक केलंस. बिचारी मुलगी तुझ्याकडे आशेने पाहत असते पण तू तिला कधीही आईचं प्रेम देऊ शकत नाही का, तर तुला ती एकदा काही खोट बोलली तर त्या सगळ्या गोष्टी तू घेऊन बसली आहेस आणि त्यामुळे बिचारी मुलगी काय काय यातना सहन करते असन देखील आता प्रतिमा जी आहे ती कल्पनाला बोलत असते आणि त्यानंतर मात्र आता प्रतिमाला ज्या काही गोष्टी कल्पनाला सुनवायच्या असतात त्या सगळ्या काही सुनावून होत असतात. म्हणजेच ना खरं तर कल्पनाला जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रतिमा सांगते तेव्हा मात्र आता प्रतिमाने या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर प्रतिमा निघून जाते पण कल्पना जी आहे तिला या सगळ्याचा त्रास होत असतो. ती बिचारी खूप जास्त किचनमध्ये उभं राहूनच रडत असते. दुसरीकडे सुद्धा सायली जी आहे ती कशीतरी भानावर येते. सायली आता इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता अर्जुन तिला विचारतो सायली आता ओके तर वाटत आहे ना, तर सायली म्हणते की हो पण मला काय माहित नाही माझ्या आजूबाजूवर ना असे ना लहान मुलांचे आवाज येत होते असे मला सत्भास होत होते. याआधी सुद्धा असंच एकदा मला झालं होतं आणि आता सुद्धा तसंच झालं. मला असं वाटत होतं की माझ्या मागून कोणीतरी बोलत आहे पण हे सगळं का होत होतं काहीच कळायला मार्ग नाही आहे. तर आपण चल डॉक्टरकडे जाऊया असन देखील आता जो अर्जुन आहे तो म्हणत असतो पण त्यावर सायली अर्जुनला नाही असं म्हणते, इतकं काही नाही होईल मी ठीक असन देखील ती म्हणून त्याला शांत करत असते पण अर्जुन म्हणतो की नाही एकदा आपण या गोष्टी डॉक्टरांना दाखवायला हव्यात, कारण या सगळ्याचा नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटत ना एकदा डॉक्टरांना दाखवायला हवं. अश्विनला सध्या तरी आपण याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण अश्विनच बघितलंस ना कोणत्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून बसला आहे. मी देशपांडे डॉक्टरांसोबत बोलून घेतो कारण हा त्रास होणारा कमी नाही आहे, पुढे जाऊन वाढूही शकतो आणि मलाही रिस्क घ्यायची नाही असं अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो. पण दुसरीकडे मात्र अर्जुनच्या डोक्यात विचार सुरू असतात. तो म्हणत असतो की खरंच सायलीला तिच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवत असतील का, त्याने तिला हा त्रास होत असेल का, असे विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. तर त्यानंतर मात्र सायली अर्जुनला म्हणते की चला आता आपण निघूया, मला बरं वाटत आहे कारण आता खूप उशीरही झालेला आहे. जास्त वेळ इथे थांबून उपयोग नाही असन देखील सायली जी आहे ती आता अर्जुनला सांगते. ज्या वेळेला या सगळ्याबद्दल सायली अर्जुनला सांगते तेव्हा आता ती खूपच जास्त खुश असते. तर अर्जुन सुद्धा म्हणतो की चल आता तुला बरं वाटतं ना तर आपण आता घरी जाऊया. दोघही जण घरी जायला निघतात तर तेव्हाच मात्र आपली ही डेट खूपच छान झाली, ही डेट कायमच लक्षात राहील असन काही जणा त्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे आता दोघेही जण जात असताना पुन्हा एकदा जो अर्जुन असतो ना तो तिला शिळायचा प्रयत्न करत असतो, कारण अर्जुनची जी सवय असते ना ती
काही जात नसते. आता दोघेही जण गाडीवर बसून जे आहेत ते आता जायला निघतात. दुसरीकडे कल्पनाला आता सायली सोबत जितके काही प्रसंग घालवलेले आहेत ते सगळे आठवत असतात. खरं तर ना आता कल्पना जी आहे ती रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन सुद्धा प्रतिमाच्या बोलण्याचाच विचार करत असते. तिच्या डोळ्यासमोर सारखं तेच चित्र उभं राहत असतं की खरंच मी त्या मुलीसोबत इतकं चुकीचं वागले आहे का? म्हणजेच तिला क्षणात मी परख केले का? आणि त्यामुळे ती स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते आणि ती स्वतःशीच बोलत रडत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप यांनी सुद्धा ऐनवेळीला सायलीला किती उलटसुलट बोलायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेला तिला आधाराची गरज आहे त्यावेळेला आता खरं तर हे जे काही सुरू आहे ना ते मला आवडतच नाहीये. तर प्रताप आता रूममध्ये आलेले असतात तर कल्पना जी आहे ती प्रताप यांना म्हणत असते की तुमचं सध्या काय सुरू आहे त्यावर मात्र आता प्रताप जे आहेत ना ते या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढतच आता म्हणत असतात की मला काही चुकीचं आहे असं वाटत नाही. म्हणजेच ना मी जे काही करतोय ते परफेक्ट करतोय. मी कशाला काही करू? तुला जास्तीत जास्त वेळ देता येत नाही याबद्दल तू बोलतेस का? अगं पण कामाचं प्रेशर हे किती असतं तू बघतेस ना. तर दुसरीकडे मात्र आता लगेचच कल्पना म्हणते तुम्ही काही काय विचार करता? मी हा विचार करतच नाहीये. मग प्रताप म्हणतात की काय झालं आहे? कसला विचार करतेस? इतका बोल ना. पण कल्पना जी आहे ती आता व्यवस्थितपणे सायलीबद्दल ती विचार करते हे बोलू शकत नसते आणि ते सुद्धा स्पष्ट देखील आणि त्यामुळेच मात्र मुद्द्याहून प्रताप जे आहेत ते आता कल्पनाकडनं या सगळ्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण कल्पना सायलीच नावही घेत नाही. त्यामुळेच आता प्रताप यांना ला कळून चुकतं की तिच्याबद्दल काळजी वाटते पण तिला तिच्याबद्दल एकही शब्द तिला उच्चारायचा सुद्धा नाहीये. कमाल झाली खरंच कल्पनाची. इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही तिच्यावर असलेलं प्रेम डोळ्यात दिसतंय, तोंडावरही येते पण बोलून दाखवायचं नाहीये असंच आता प्रताप विचार करत असतात. तर दुसरीकडे आता कल्पनाची जी काही चिडचिड होत असते त्यावर प्रताप तिला म्हणतात की मला कळतंय मी सध्या तुला वेळ देत नाही यामुळे तुझी चिडचिड होते पण थांब थोडे दिवस फक्त जाऊ दे मग मी तुला वेळ देईल. तर कल्पना खूप जास्त चिडते आणि निघून जाते. ती म्हणते की तुम्हाला ना मी काय बोलते ते समजतच नाही आणि रागवून निघून जाते. तर इकडे असणारे प्रताप म्हणतात की मला सगळं कळतं पण तुला वळत नाहीये त्याचं काय? आणि असं बोलून ते आता हसत असतात कारण त्याला ना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळत असतात की नेमकं काय आहे आणि काय नाही. दुसरीकडे जी आहे ती सुमन आता मार्केटला जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला आता रविराज तिला म्हणतात की कुठे निघालीस? त्यावर सुमन म्हणते की भाज्या संपल्या आहेत ना त्याच आणण्यासाठी निघाले होते. हे सगळं काही वहिनी बघतात पण आता वहिनी नाहीये मग मला बघायला हवं ना. पण तुम्ही आज गेलात नाही का मुंबईला असं सुमन विचारते. त्याच वेळेला रविराज म्हणतात की नाही खरं तर माझं मुंबईला जायचं कॅन्सल झालं. मग विचार करत होतो की सुभेदारांकडे जावं म्हणूनच तिकडेच जायला निघालो होतो. तर सुमन म्हणते की तुम्ही तिकडे जाणार असाल तर प्लीज माझं एक काम कराल का? मला मार्केटपर्यंत सोडाल का? म्हणजे तेवढंच माझ्यासाठी बरं होईल. तर लगेच सुमनला रविराज जे आहेत ते होकार देतात आणि म्हणतात की ठीक आहे जा तू आणि मी सुद्धा इथे तुला सोडायला. तर खरं तर प्रतिमाला इतक्यात तरी मी बोलवणार नाहीये कारण ना प्रतिमाचा जो काही आनंद आहे ना तो तिला व्यक्त करू दे, तिला व्यक्त होऊ दे. कारण मला असं वाटतं जितके दिवस तिला माहेरी राहायचे तितके दिवस माहेरी राहून तिला मस्त आराम करू दे असं आता रविराज बोलत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जी आहे ती आता खरंतर प्रिया जी आहे ती एकदम आयटीत बसलेली असते. तेवढ्यातच अश्विन तिथे डबा घेऊन आलेला असतो. अश्विन जेव्हा डबा घेऊन येतो तेव्हा तिथे असणाऱ्या हवलदारला बाहेर काढतो आणि म्हणतो की थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबा, मला जरा माझ्या बायकोशी बोलायचं आहे. तर प्रियाच्या चेहऱ्यावर हसू खुललेलं असतं. प्रिया म्हणत असते की तू घरातून डब्बा आणणार ना, याचा मला इतका आनंद झालाय ना की आता मला खूप बरं वाटतंय.
त्यावर अश्विन म्हणतो की आता तुला बरं वाटतं का खरंच का आता प्रियाला कळून चुकत की मी सांगितलं की मला पूर्ण बरं वाटतं म्हटल्यावर ही लोक मला घेऊन जाणार आणि म्हणूनच ती म्हणत असते की नाही थोडी मला चक्कर येते असं उठलं ना की मला असं गरगरल्यासारखं होतं तर थांब तुला भूक लागली असेल म्हणून हे होऊ शकतं तुझ्यासाठी मी जेवण वाढतो मग काय आज काय कोणी बनवलं आहे जेवण आईने की सायलीने तर तो काही जे आहेत ते पार्सल टिफिन्स जे आहेत ते बाहेर काढतो ते बघून प्रिया चकित होते प्रिया म्हणते की हे काय तू घरून डबा नाही आणलास का हे तर सगळं बाहेरच जेवण दिसतंय त्यावर आता अश्विन जो आहे तो म्हणतो की नाही घरातून मी डबा आणलेला नाही कारण घरातून डबा द्यायला परवानगी नाहीये सायलीने सगळ्यात आधी नकार दिला ती म्हणाली की मी तुला डबा बनवून देणार नाही आणि त्यासोबत मग आई काहीच बोलल्या नाही का आई ओरडल्या असतील ना तिच्यावर आईने पण नाही दिलं का करून असं प्रिया विचारते त्यावर अश्विन म्हणतो की आईची सुद्धा सायलीला साथ आहे आणि त्यामुळे सायलीने हे सगळं काही करून दिलं नाही उलट आई मलाच ओरडली की तुला काही करायचं आहे ना ते बाहेरच आणि कर म्हणूनच मी बाहेरून तुझ्यासाठी टिफिन घेऊन आलो असं देखील अश्विन सांगतो तर दुसरीकडे आता सायली अर्जुन घरात येत नाही तोपर्यंत या अस्मिताचा सासूवास करायला सुरुवात होतो अस्मिता जी आहे ती आता सायलीला ऑर्डर देत म्हणत असते की आलीस का नव्यासोबत फिरून डेटवर जाऊन आता सारखं सारखं जायचं नसतं आता घरातल्या कामाला लागायचं असतं काय आहे ना की आता घरात सणवार येतायत तर घरात इतरही काम आहेत ती सुद्धा करायची असतात जरा देवाची भांडी घासायची आहे तांब्या पिच्ची असं देखील सांगण्यात येतं आणि त्याच वेळेला मात्र आता तिथे येते आणि विमलजी आहे ती अस्मिताला म्हणते की अस्मिताताई तुम्ही जी देवाची भांडी कसायला सांगताय ना ती सगळी काही मी घासते पण साहिली वहिनी आत्ताच आल्या आहेत तर त्यांना थोडा आराम करू दे पण अस्मिता नाही म्हणते अस्मिता म्हणते की आता तर मस्त ती बाहेर जाऊन आरामच तर करून आली तिच्या नव्यासोबतच तर ती बाहेर गेली होती ना मग आता कामाला लागायला नको का तसेही आईनेही दिवसभर किती काम केली आहेत बिचारी माझी आई सुद्धा दमलीच असेल ना तर दुसरीकडे कल्पना जी आहे ती आता अस्मितावर चिडत असते आणि अस्मिताला म्हणत असते की अस्मिता जरा शांत होतेस का किती तो आवाज आणि कशाला इतकी बडबड काय झाला आहे तुला तर अस्मिता आता कल्पनाला म्हणते की आई तुला सकाळपासून जेवण बनवायला लागले याचा तुला त्रास होतोय मला कळते पण चिडचिड इतकी करू नको म्हणूनच तर मी या सायलीला कामाला लागायला सांगतोय असं देखील आता अस्मिता जी आहे ती मात्र कल्पनाला म्हणत असते त्यावर कल्पनाच आता अस्मितावर चिडते आणि उगाच आहे ना त्या मुलीला आल्या आल्या लगेच सगळ्या कामाला झोपू नकोस ती आत्ताच आली आहे करेल ती सगळं काम रोज नाही तरी तीच तर करत असते असं बोलून आता सायलीची बाजू सावरून घ्यायचं काम कल्पना करत असते आणि तर दुसरीकडे मात्र आता अश्विननी सगळं जेवण जे आहे ते आता ताटात काढलेलं असतं आणि तो आता प्रियाला म्हणत असतो की थोडं का होईना खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल नाही तर तुला अजून आजारी पडल्याचं फील येईल असं देखील आता तो म्हणत असतो तर आता कल्पना काहीच बोलली नाही याचं खरं तर खूप मोठा आश्चर्य जे आहे ते इथे असणाऱ्या प्रियाला होत असतं कारण आतापर्यंत तिला माहिती आहे की बाकी सगळे जरी विरोधात असले तर नक्कीच आपली जी कल्पना आहे ती आपल्या विरोधात कधीच जाणार नाही तशी आपण तिच्यावर छाप ठेवली आहे पण आता जर कल्पना आपला विचार सुद्धा करत नसेल आणि सायलीच्या मागे पुढे करत असेल तर हा सुद्धा विचार खूप जास्त गंभीरतेचा आहे असाच आता विचार करत असते आणि प्रिया मात्र आता या सगळ्यामध्ये हरवून गेलेली असते प्रिया आता अश्विनला म्हणते की म्हणजे आता या घरात माझं असं कोणीच राहिलं नाही का म्हणजे मी विचार करत होती की या घरातले सगळेच माझं कुटुंब आहेत पण ते घरातले कुटुंबीय मला माझं म्हणून एक्सेप्ट करायला तयारच नाहीयेत तर मी तरी काय करू असं बोलून ती आता रडत असते तर बाहेर मात्र अश्विन बसलेला असतो
अश्विन जो आहे तो तिला सावरत असतो आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील म्हणतो. हे थोडे दिवस आहेत, ही सगळी काही वेळ एकदा निघून गेली ना की आपल्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे दिवस येतील असं देखील आता तो प्रियाला बोलून सगळ्या गोष्टी समजावत असतो. तर प्रियाला सुद्धा आता या सगळ्या गोष्टी पटत असतात. इकडे मात्र घरात अस्मिता वाद घालत असते म्हणून कल्पना तिला सुनावत असते. कल्पना म्हणत असते की बस झालं अस्मिता, तुला तसंही माहिती आहे आपल्या घरात गणपती असताना सुद्धा आपण तांब्या वित्याची भांडी वापरत नाहीत, आपली वेगळी आहेत. मग ती भांडी आपण वापरतो आणि उगाच स्तुतीला कोणतीही भांडी घासायला सांगतेस का? काम द्यायचं म्हणून कोणतंही द्यायचं असं असतं का? तर तसं नाहीये. आणि जी काही जबाबदारी आहे ना ती मुलगी उत्तमरित्या घेत असते. उगाच तिच्यावर रागवू नको, चिडचिड करू नको असं देखील आता कल्पना जी आहे ती आता अस्मिताला बोलत असते. तर अस्मिता जी आहे ती आता पाहत राहते. अस्मिता म्हणत असते की जाऊ दे, बाकी काम नसली म्हणून काय झालं, माझ्या खाण्यापिण्याची सोय कर, मला खूप जास्त भूक लागलीये, त्यावर पटकनच मी आवरून येते आणि तुमच्यासाठी काहीतरी खास असं बनवते असं सायली आता अस्मिताला बोलते आणि त्यानंतर सायली रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे अस्मिता, अर्जुन, प्रतिमा आणि त्याचसोबत प्रताप हे चौघी जण खुश असतात कारण त्यांचा प्लान हळूहळू का होईना वर्क होत असतो. कल्पना मते बरेचसे बदल घडत असतात आणि हे त्यांना त्यांच्या डोळ्याने जाणवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत ज्या काही गोळ्याच्या ज्या आहेत त्या खरंतर मागवून घेतलेल्या असतात. सायली अर्जुनने आणि डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं कारण गोळ्यांमध्ये काहीतरी त्यांना प्रॉब्लेम वाटतो. गोळ्या जेव्हा आता डॉक्टर श्रुती बघतात तेव्हा त्या स्पष्ट सांगतात की ही गोळी आपण दिलीच नाही आणि ही गोळी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो ना तेव्हा तिचा मेंदू शीतल पडतो, त्याला काहीच आठवत नाही. उलट ज्या काही गोष्टी आता आठवतात ना त्या सुद्धा तो विसरायला लागतो. या अशा गोळ्या आहे. त्यावर रविराज म्हणतात की गोळ्यांची जी जबाबदारी होती ती सखी काही तन्वीची होती, म्हणजेच तन्वीच गोळ्या द्यायची असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर मात्र आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्का बसतो. तर सायली आता ठरवते की काही झालं तर या सगळ्याचा जाब जो आहे तो प्रियाला विचारायचा. हॉस्पिटलमध्ये तडक आता सायली जाते आणि त्यानंतर मात्र प्रियाला म्हणत असते की तू प्रतिमा आत्याला त्या गोळ्या का देत होतीस आणि याचं कारण काय आहे हे मला ऐकून घ्यायचंय. आणि जर तू हे काही सांगितलंच नाही ना तर लक्षात ठेव मी तुझी अवस्था काय करेन ते. म्हणजे तू ही गोष्ट मुद्दामून म्हणजे त्यांची मेमरी परत येऊ नये यासाठी प्रयत्न करतेस, म्हणजेच मोठं काहीतरी गोपीत दळलेला आहे या सगळ्याच्या मागे. हे सुद्धा सायलीला कळून चुकलेल असतं आणि म्हणूनच सायलीने आता एकदम शब्दातच प्रियाला सुनावलेल असतं. त्यामुळे प्रिया सुद्धा आता खूपच जास्त घाबरलेली असते. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.